शिरपूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या बाहेरील स्लॅबचा काही भाग कोसळला. सुदैवाने कोणाला इजा झाली नाही. नोव्हेंबर 2014मध्ये RCC बांधकाम पूर्ण होऊन नूतन इमारतीत तहसील कार्यालय वापरण्यासाठी खुले करण्यात आले. अवघ्या 4 वर्षात या इमारतीच्या ठिकठिकाणी स्लॅब कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. आज दिनांक 11 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास पुरवठा विभागाच्या बाहेरील स्लॅबचा काही भाग कोसळला. यावेळी बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या कमी झाल्याने सुदैवाने कोणासही इजा झाली नाही. पुरवठा विभागाच्या दालनासमोर नेहमीच वर्दळ असते, परंतु कार्यालयीन वेळ संपत असल्याच्या वेळी ही घटना घडल्याने जीवितहानी वा दुखापत झाली नाही. काल दिनांक 10 रोजी देखील नायब तहसीलदार यांच्या दालनातील महिला कर्मचारी बसत असलेल्या ठिकाणी देखील स्लॅब सकाळी कार्यालयीन वेळेच्या अगोदर कोसळला. जर ही घटना कार्यालयीन वेळेत घडली असती तर मोठा बिकट प्रसंग ओढवला असता. शिरपूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार यांच्या कार्यालयात ते स्वतः बसत असलेल्या ठिकाणी असलेल्या जे कर्मचारी त्या कर्मचाऱ्यांच्या डोक्यावरील परवाच्या दिवशी सकाळी कार्यालयीन कामकाज सुरू होण्याच्या आधी देखील एक स्लॅब कोसळला. या ठिकाणी आपण पाहू शकतो ज्या स्लॅबच्या खाली प्रशासकीय काम करत असलेले कर्मचारी आपण या ठिकाणी संगणकावर काम करत असताना पाहत आहोत. जर हे कामकाज सुरू असताना हा स्लॅब जर कोसळला असता आणि याच्यातून एखाद्या प्रशासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला जर इजा झाली असती तर याला कोण जबाबदार राहिला असतं. अवघ्या 4 वर्षात नूतन इमारतीचा असा स्लॅब कोसळत असेल तर ह्या इमारतीचे बांधकाम निकृष्ट तर झाले नाही ना, असा प्रश्न जनसामान्यांना पडल्याशिवाय राहणार नाही. याबाबत तहसीलदारांना विचारले असता वरिष्ठांना सदर माहिती कळवणार असल्याचे सांगितले. सदरील घटनेमुळे तहसील कार्यालयातील कर्मचारी व येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या मनात भीती पसरली असून यापुढे हेल्मेट घालून आत प्रवेश करावे की काय असे देखील वाटत असेल. यावर प्रशासन काय उपाययोजना करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो ही जी इमारत आहे 2014मध्ये याचं पूर्ण बांधकाम होऊन प्रशासकीय कामाला या ठिकाणी प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली होती. 2014मध्ये बांधकाम झाल्यानंतर ज्यावेळेस या ठिकाणी सुरुवात झाली म्हणजे अवघ्या 3 ते 4 वर्षामध्ये या इमारतीचा आपण या ठिकाणी पाहू शकतो. या इमारतीचा अनेकसा स्लॅबचा जो भाग आहे जे RCC इमारत म्हणतो आपण, तो स्लॅबचा भाग कोसळून या ठिकाणी जीवितहानी झाली नाही एवढंच फक्त आपण भाग्य समजावं.